आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मी अलीकडे काय बोलायलोय काय करायलोय हे माझं मला कळणं झालंय। रागाच्या भरात मी काही चुकीचं तर नाही ना करते। आमच्या प्रेमाबद्दल कधी नव्हते हेल्मेटला खरं बोललो का माझं प्रेम हाय होता आणि असणार, आणि तरी मी त्याला गाव सोडून जायला सांगितलंय। दिव्याही अगं काय चाललंय हे समजा माझ्या आयुष्यात आणि माझ्याच का? तूच सांग माझं काय चुकलं? मी असं काय गुन्हा केलाय की तू माझी एवढी परीक्षा घेतेस? जे मी परत परत नाकारायला लागलोय तेच परत परत समोर आणून स्वीकार करायला भाग पाडायलास तू। अंबिका, अंबे, राघव, ताई तुम्ही दोघीच? अंबिका कुठे आहे? अरे असेल की तिच्या खोलीत। का रे, काय झालं? काय एवढ्या मी हाका मारायला लागलोय, तुम्हाला ऐकू गेला, तिला ऐकू जात नाही तोय। अंबे, अंबिका, राघव ते बी एवढ्या रात्री इकडं? अंबिका, अंबिका, एवढा अंबिका अंबिका का करायलाय? काय काम होतं? आणि या पिशवीत काय? फटाके आहेत फटाके। सांगतो अंबीला तर येऊ दे। अंबिका, अंबू, अगं ये ग लवकर खाली। काय झालं? तुम्ही सगळे एवढं का हाका मारायले? अगं बिचारा राघव कधीपासून हाका मारत होता, दमला तो, म्हणून आम्ही बी जरा हाका मारल्या। होते कुठं तू? कुठं म्हणजे? माझ्या खोलीत होते। हा ते दरवाजा लावला होता ना म्हणून हाक ऐकू आले नसेल। बर, हे घे, काय आहे? तात्या विंचू आहे, घे तरी। अगं तेच सांगणं झालंय काय आहे ते। म्हणे अंबिका आल्यावर सांगतो। घे, आली तुझी अंबिका, सांग आता। आता सांगतो। यामध्ये आहे अंबिकाची आवडती बिर्याणी, ती पण मी माझ्या स्वतःच्या हातानं बनवलेली। तुम्ही सगळ्यांनी खावा आणि कशी झाली आहे सांगा। म्या खातो नंतर। हा आजी धर। नाही, खा तू नंतर, पण आता माझ्या समोर एक घास खा की। राघव मला आता भूक नाही ना, म्या खातो की नंतर। आजी धर की ग। का ग, काय झालंय तुला? काय तर वेगळा वाटतोय तुझा चेहरा। कोण काय बोललंय काय? नाही रे, कोण काय नाही। आहे अंबिका, एवढी मी तुझ्यासाठी तुझी आवडती बिर्याणी आणली तरी तुला नकोय। एरवी बिर्याणी आणली की टनाटना उड्या मारत यायचीस आणि सगळ्यांच्या अगोदर बिर्याणी खायचीस। तुला आठवतंय काय? लहानपणी तू, मी, आशू, जया सगळे एकत्र जेवायला बसायचो आणि स्पर्धा लावायचो कोणाचं जेवण पहिला संपते। एरवी तू हरायचीस, पण ज्या दिवशी बिर्याणी असायची त्या दिवशी तुझा नंबर पहिला यायचा। काय आशू? मग जया बिर्याणी उरलेली लपवायचा आणि आता संपली म्हणून हिला चिडवायचा। आणि आता मी तुझ्यासाठी तुझी आवडती बिर्याणी आणली आणि आता तुला खायची नाही? बरं ठीक आहे, आता तुला खायचे तेव्हा खा, मी निघतो। थांब राघव। काय ग अंबी, अगं त्याने एवढं प्रेमानं तुझ्यासाठी बिर्याणी करून आणली आणि तू त्याचं मन मोडायलीस होय? अगं त्याचं मन राखण्यासाठी का होईना एक घास खाऊन घे। चल घे, चल घे बरं, खा।
अबे आशू, अगं प्लेट वगैरे आणखी. आणते. राघव बस तू. हा चल. चल आंबे. अंबिका, तू मान्य केलंस की तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण फक्त भावाच्या प्रेमापोटी तू मला नाकारतेस. अगं ठरवलं असतं तर सगळ्या गोष्टी नीट करता आल्या असते, पण तुझ्या भावाच्या समोर जर तुला सगळं काही शून्य असेल तर मग करणाऱ्या कोणत्याच गोष्टीला काहीच अर्थ नाही. मला वाटतं माणसांच्या चुका पदरात घालण्याची तुमची सहनशीलता संपली असावी आता. पण ही शेवटची चूक म्हणून माफ कर. काल माझी आई माझ्या घरच्यांना घेऊन माझ्यासाठी तुमच्या अंबिकाचा हात मागायला आली होती. त्यासाठी तुम्ही चिडणं अगदी साहजिक आहे, पण लग्नात जे घडलं त्याचप्रमाणे या गोष्टीची सुद्धा मला अजिबात कल्पना नव्हती. काल जो काही तुम्हाला त्रास झाला त्यासाठी मी तुमची माफी मागतो. मला माहिती आहे खूप चुका झाल्या माझ्याकडून. कर्जाच्या बाबतीत असो, पोलीस कंप्लेंटच्या बाबतीत असो, किंवा आणखी बऱ्याच बाबतीत. पण आता तुम्हालाच काय, गावातल्या कोणाला सुद्धा माझा त्रास होणार नाही. एवढंच काय, माझ्या हक्काच्या माणसांना सुद्धा माझा त्रास होणार नाही. त्रास होणार नाही म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय कीर्तिकर साहेब? मी हे गाव सोडून जातो कायमच. येतो. हे कीर्तिकर गाव सोडून चाललेत, ते बी माझ्यामुळं. थांबा कीर्तिकर साहेब, हे बघा, माझ्या बहिणीचं लगीन तुमच्यामुळे मोडलं नव्हतं हे समजा मला त्या सरकारी अधिकाऱ्याने सांगितलंय. उलट तुम्ही ते लग्न पार पाडावं म्हणून प्रयत्न करत होता, पण मी तुमच्याबद्दल काय चुकीचा विचार करत आलो. यो माणूसच चांगला नाही, मुद्दा म्हणून समजा करतोय असं वाईट समजत आलो तुम्हाला. लग्नाच्या याला तुम्ही कळकवून सांगत होता मी काय बी नाही केलं, पण एका शब्दांना नाही ऐकलं तुमचा. तुमच्यावरच्या रागापोटी आणि माझ्या बहिणीच्या प्रेमापोटी मी तुमच्यावर हात उचलला. मला खरंच तुम्ही नाही जयदेवराव, तुमची काहीच चूक नाही आहे त्यात. म्हणजे एका माणसामुळे आपल्या बहिणीचं लग्न मोडतंय असं वाटल्यावर राग येणं साहजिक आहे ना. आणि त्यावेळी परिस्थिती अशी झाली होती की या सगळ्या घटनांमागे सूत्रधार मी आहे.
असा तुमचा गैरसमज होणं अगदी साहजिक आहे. पण ठीक आहे, लोक म्हणतात की झालं गेलं गंगेला सोडून द्यायचं. तसं मी आता झालेलं सगळं विसरून पुढे जायचं ठरवलंय. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा तेच करा. अहो, नाही कीर्तिकर साहेब, तुमची काही बी चूक नाही, चूक माझी आहे. मला माफ करा. मी तुमच्या संग लय चुकीचा वागलोय. कीर्तिकर साहेब, आता काय बी झालं तरी तुम्ही हे गाव सोडून जायचं नाही, बस. अहो कीर्तिकर साहेब, मला एकदा माझ्याकडनं झालेली चूक सुधारायची संधी द्या. कीर्तिकर साहेब, मला काही दिवसांची मुदत द्या. जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुमची नोकरी परत मिळवून देईन मी. यो माझा शब्द आहे. ऐका माझं, तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका. वाटलं तर हात जोडून विनंती करतो. पण जयदेवराव, तुम्ही हात नका जोड. एवढा आग्रह करताय तर थांबतो मी. पण काय कीर्तिकर साहेब? तुमचा मित्र पीठ आहे ना, त्याला सांगा की आपले वाद मिटलेत म्हणून. नाहीतर दोघाच मास्टर भारत फिरायचा. अहो, कीर्तिकर साहेब, माफी नाही पण आभार तरी मागू शकतो का नाही? तुमचं लय आभार झाले बघा. तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन इथं थांबायचं म्हणताय. खरंच खूप आभारी आहे तुमचं. जयदेवराव, तुम्ही पुन्हा हात जोडायला लागला. कीर्तिकर साहेब, तुम्ही लई भले माणूस आहे बघा. मला आता तुम्हाला इथं जोरदार मिठी मारा अशी वाटते बघा. मग कसा येतोय वास? वासावरनं तर चांगली झाली आहे. आणि तुम्ही खावा, मला देऊ नका, तुमच्यासाठी आणले. घ्या आजी. तू 2 घास खाल्ला असतास तर. अहो खावा हो, तुमच्यासाठी बनवले. घे अशोक, खा. मग काय ग, काय झालं? काय आवडली नाही काय? झाले की एकदम बेस्ट झाली. म्या नंतर खातो. आंबू, अगं काय झालं? अशी अचानक का उठलीस? ए बाई, काय झालंय सांग की. आजी, ते जरा माझ्या पोटात दुखाले. सकाळपासून ना जरा काही पोटात गडबड वाटायले ना, म्हणून. म्या नंतर खातो की. अगं मग डॉक्टरकडे जाऊया काय? नाहीतर थांब, मी डॉक्टरला फोन करतो, इथं बोलून घेऊया. ए नाही नाही नाही, नको. तशी मी गोळी घेतली आहे. आराम केला की अगदीच बरं वाटेल. बर, जातो आराम कर. राघव, तू नको काळजी करूस. तिला जरा बरं वाटलं की नाही, तू बनवलेली सगळी बिर्याणी संपवल बघती. बर, तू घे विश्रांती, आणि काय लागलं तर मला फोन कर. हा, बाय. मी येतो. होय. मंग्या, ए मंग्या. आंबे, बस इथं जरा बस. आई 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 आई, आज मी खूप खुश आहे.
शेखर, काय झालं? इतका का खुश आहेस तू? हो हो हो, तुझ्या स्वप्नातली राजकुमारी तुला लग्नाला हो म्हणाली ना? अजून नाही, पण नक्की होईल. तो दिवस काही लांब नाहीये आता. बरं, त्याबद्दलच तुला फार महत्वाचं सांगायचंय मला. शेखर, काय बोलायचंय तुला? आज मला वाटेत जयदेव भेटला होता. जयदेव? अरे, अचानक आम्ही एकमेकांसमोर आलो. थोडा वेळ ना आम्ही एकमेकांकडे फक्त बघत होतो. मला वाटलं तुम्ही त्याच्या घरी गेलात म्हणून रागाने तो मला आता काहीतरी बोले, पण नाही, उलट झालंय सगळं. त्यानंच मला थांबवलं. मला अपेक्षा नव्हती की तो असं काही वागेल म्हणून. मला नेहमी पाण्यात बघणारा, माझा नेहमी रागराग करणारा जयदेव पूर्ण बदलला आहे. हे काय ऐकते मी? जयदेव इतका कसा बदलला? कालपर्यंत तो शेखरचा रागराग करायचा. त्याच्या रागामुळेच तर त्याने आम्हाला घराच्या बाहेर काढले. असा माणूस एकदम कसा काय बदलू शकतो? त्याच्या मनात वेगळं तर काही नसेल ना? अरे तू बघ, आता ना सगळं चांगलं मस्त होणार आहे एकदम. आम्ही चांगले मित्र झालो होतो. आता असेच काही दिवस गेले ना की मी अंबिका सोबत माझ्या लग्नाचे त्यासोबत बोलणार आहे. फक्त या सगळ्यांना ना जरा वेळ लागेल असं वाटतंय. ठीक आहे बेटा. हे बघ, चांगल्या गोष्टींचं फळ उशिराच मिळत असतं. आपण वाट बघू आणि आपल्याला चांगलंच फळ मिळणार आहे. मला माहितीये तू म्हणशील तसंच होईल. खरं तर हे सगळं माझ्यामुळेच घडून बसलं बघ. होय, अंबिकाला मिळवायला जरा वेळ लागला ना तरी चालेल, पण गडबडीत काही चुकीचं व्हायला नको. एकदा झालेली चूक परत व्हायला नको, एवढंच. हॅलो हॅलो हॅलो, ऐकतेस ना आई? हॅलो हॅलो. शेखर, बोल ना, बोल. अगं ती अंबिका. अंबिका. शेखर, मला असं वाटतं की हा विषय लवकर क्लिअर व्हावा, म्हणजे पुढे नको प्रॉब्लेम्स व्हायला. अरे तुला कळतंय ना? तू जरा लवकरच बोल जयदेवशी. हो आई, अगं पण आत्ता कुठे माझी प्रतिमा त्यांच्या नजरेत चांगली होते. ती मला आणखीन चांगली करायची आणि मगच मी अंबिकाचा हात त्यांच्याकडे मागेन. ठीक आहे. तुला जे योग्य वाटतं ते कर. मी आहे तुझ्यासोबत. पण हे बघ बेटा, हे सगळं करताना स्वतःची काळजी घे आणि जपून कर. काही वाटलं तर तुझ्या आईला सांग, ही आई तुझ्या सोबत आहे. होय, तुम्ही पण काळजी घ्या. हो, ठेवू मग मी फोन. काळजी घे. हो हो, बाय. बाय. वा मा, काय परफेक्ट ड्रामा केलायस तू. प्रत्येक वेळी काहीतरी नाही, प्रत्येक वेळी काहीतरी चॅलेंज. हा पण एका अर्थी हे जे काही झालंय ना ते बेस्ट आहे. बदला, फक्त आणि फक्त बदला. ज्या लोकांनी माझ्या नवऱ्याला लॉकअप मध्ये टाकलंय ना, त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कोणाला सोडणार नाहीये मी. घराबाहेर आकलून लावलंस का तुम्हाला? बघ, मी नाही तुला माझ्या पायाशी आणून ठेवला तर काय, माझ्या पायावर नाक घासायला लावणार मी तुला. बघशीलच तू. तू पोट दुखायचं खोटं नाटक का केलं ना ते मला चांगलंच माहिती. काय ग, अजून मी हेल्मेटचा विचार करतेस ना? नाही ग, चल. काहीतरीच असते बघ तुझं. होय, आता माझ्याशी बी खोटं बोलायला लागलीस वय. जर शेखरचा विचार करत नाही तर मग हे खोटं नाटक का केलं सगळ्यांसमोर? तर रागवून स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी बिर्याणी बनवून आणली, ती बी तुझ्या आवडीची, तरी तुला नको नको झाली वय.
सगळं ना त्या शेखरचा विचार करायलेस म्हणून व्हायलं होय ना? नाही ग बाई, खरंच तसं काही नाही. तू असं काय वागायलेस ग? हा, हे बघ, तू जो विचार करतेस ना तसं काहीच नाहीये. आशू, तुझे हे तर्क वितर्क न लावणं आता बंद कर. अच्छा बरं बाबा, माझा विचार चुकला असेल, असं काय बी झालं नसेल, पण मग असं काही झालं नाहीये ना, तर आता इथं बसून माझ्या शेजारी सगळी बिर्याणी संपवायची. संपव. अगं आंबो, हळू की जरा. काय करायलीस? ठेवते खाली. थांब, मी पाणी घेऊन येते. हे दे. घे घे घे. वरती बघ. आंबे, एक विचारू का? तुला आता ठसका लागला, पण माझ्या जागी तुझा अण्णा दादा असता इथं तर त्याच्या जीवाची किती घालमेल झाली असती ग. पण त्याच अण्णा दादाला राघवशी तुझं लग्न झाल्यावर हे कळलं की तू अजिबात खुश नाही, तर त्याला कसं वाटेल ग? काय झालं? उत्तर मिळेल ना? आंबे, पहिले या प्रश्नाचं उत्तर शोध आणि मग राघवशी लग्न करायचा निर्णय घे. तुझं लग्न झाल्यावर बी तू अजिबात खुश नसशील ना, तर त्या लग्नाला काही अर्थ नाही. मग तुझ्या लग्नात आणि त्या भातुकलीच्या खेळात काय फरक राहतो ग? बघ तूच आता.